नमस्कार मित्रांनो, कृषी बॉसमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो आहे. सगळी रानं तयार झालेली आहेत. पावसाचा पत्ता नाही. 21 तारीख आज आहे, तरीसुद्धा पाऊस दूरपर्यंत दिसत नाही आहे. हा खूप मोठा प्रश्न शेतकऱ्यांसाठी पडलेला आहे की पाऊस आता काय करायचं. ऊसं वाळत चाललेली आहेत. बघा मित्रांनो, काय करायचं आता शेतकरी बांधवांनी. ऊसं घातलं तर बिलं 1 वर्ष 2-2 वर्ष मिळत नाही आहेत. आंदोलन केल्याशिवाय ऊसाची बिलं मिळत नाहीत आणि पावसाचा पत्ता नाही. खरीपची बिया पेरावं तर पावसाचा पत्ता नाही. शेतकरी बांधवांनी काय करावं? बिल तर आपल्या हातात नाही आहे किंवा हमी भावसुद्धा आपल्या हातात नाही. काय करायचं? हा प्रश्न शेतीवर अवलंबून असलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी खूप मोठा प्रश्न आहे. सर्व शेतीमध्ये सोयाबीन असू दे, उडीद असू दे, तूर असू दे, मूग असेल, सर्व बियाणं शेतकऱ्यांनी आणून ठेवलेलं आहे. तरी महाराष्ट्रामध्ये अल निनोचा प्रभाव असल्यामुळे आपल्याकडे पावसाचा पत्ता नाही आहे. हा प्रश्न शेतकऱ्यांसाठी आहे. सरकार काय करणार? शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला पाहिजे या क्षणी. त्याशिवाय पर्याय नाही. शेती कसायचं आणि पाण्याअभावी आपली पिकं करपताना दिसत आहेत. हा शेतकऱ्यावर नैसर्गिक संकट आहे. एकीकडे शेती करावा, वेगवेगळ्या पद्धतीने शेती करून आपलं उत्पादन मिळवण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांनी काय करायचं? कांदा लावला तर घरचं द्यावं लागलं आणि ऊसाचं तर बिलाचा पत्ता नाही. सोयाबीन नसलं की सोयाबीनचे रेट वाढतात. हा खूप मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांसाठी. काय करायचं? शिकलेल्यांना, नोकरदारांना महिन्याकाठी पेमेंट मिळतो, पण शेतकऱ्यांचा पत्ताच नाही. बियाणं घालायचं, खतं घालायची दुपटीने, मग त्या खुल्या आकाशामध्ये जुगार खेळल्यासारखं करायचं. सर्व शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वाचं आहे. काय करायचं आहे शेतीबद्दल या संकटा काळामध्ये शेतकऱ्यांसाठी? ऊन देवसुद्धा परीक्षा घेतल्यासारखं घेत आहे. त्यामुळे शेती करणं खूप महाग झालेलं आहे, अवघड झालेलं आहे. निसर्गावर शेती पूर्णपणे अवलंबून आहे. लक्षात घ्या. बोर असू दे, विहीर असू दे, सगळे आटत चाललेले आहेत. पाणी संपत चाललेलं आहे. पूर्णपणे शेती ही निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा व्यथा खूप कष्टदायी आणि खूप शब्द नाहीत मित्रांनो. बघा, नक्कीच शेती कसताना अनेक विचार येत असतात, पण निशब्द आहेत सर्व शेतकरी. आता तरी पावसाचं आगमन झालं तर शेतकऱ्याला खूप आनंद होईल. एवढंच परमेश्वराचरणी प्रार्थना करूया आणि हा व्हिडिओ संपूया. नक्कीच यावर्षी पाऊस चांगला हो आणि शेतकऱ्यांचं खूप पिकं भरभरून यावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करूया. धन्यवाद मित्रांनो. तुमच्यासाठी व्हिडिओ आपण तयार करतोय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही सबस्क्राईब केलं तर नक्कीच आम्ही नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी तयार करू आणि वेगवेगळे व्हिडिओ आम्ही तयार करून तुम्हाला शेतीबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करू.